छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी पद्मगड, राजकोट आणि हा सर्जेकोट हे उपदुर्ग बांधून काढले होते. आत्ता सर्जेकोट किल्ल्यावर आपल्याला ह्या भक्कम तटबंदीशिवाय फारसं काही बघता येत नाही. किल्ल्यावर स्थानिक वस्ती देखील आहे. आता आपण बघू शकतोय इकडे समोर ही तटबंदी आहे, ही सलग तिथपर्यंत आहे. ही गडाची मागची बाजू झाली. इथे जवळच हा सगळा परिसर. त्या बाजूला सर्जेकोटची जेट्टी आहे, सर्जेकोटचं जे बंदर आहे ते इकडे आहे आणि हा सगळा पूर्ण खाडीचा परिसर आहे जो की पुढे समुद्राला जाऊन मिळतो. तर आधी आपण थोडे इथे तटबंदी बघून घेऊयात, कारण गडावर फारसं काही बघण्यासाठी नाही आहे. तटबंदी सोडले तर जास्त काही वास्तू आपल्याला गडावर बघता येत नाहीत. आपल्याला जितकं जमेल तितकं आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आता बघू शकताय किल्ल्यात फारसं काही बघायला नाही आहे. ही एक तटबंदी सोडली, एक प्रवेशद्वार सोडलं, तिथली एक तटबंदी सोडली की फारसं काही बघायला नाही आहे. इथे एक विहीर आहे, पण ही विहीर अलीकडच्या काळातली दिसते. ही विहीर अलीकडच्या काळातली दिसत आहे. याशिवाय गडाला आता आपण बघू शकतोय, आपण गडाची जी मागची बाजू आहे, जी खाडीकडची बाजू आहे, त्या बाजूला आपण तटबंदीवरती आलो आहोत. मगाशी आपण तिकडे गेलो होतो. जमलं तर आपण परत तिकडे जाणार आहोत वरच्या बाजूला बघायला. तत्पूर्वी आपण हा खाडीचा परिसर आधी बघून घेऊयात. आणि या साईडला तुम्ही जर बघाल तर ही सगळी वस्ती इथे राहत आहे. आधी आपण जरा खाडीचा परिसर बघून घेऊयात. हीच ती कलंब खाडी. ही सर्जेकोट किल्ल्यावरून दिसणारी कलंब खाडी आणि हा खाडीच्या मुखावर बांधलेला सर्जेकोट किल्ला, ज्या किल्ल्यात आता तटबंदीशिवाय जास्त काही राहिलं नाही. एकदा आपण या बुरुजावर जाऊयात.
हा एक गोलाकार बुरुज आहे इथे, जो सध्या भग्न झाला आहे. आणि इकडे पुढेच आपल्याला ही कलंब खाडी दिसते आणि हेच ते सर्जेकोटचं बंदर. आणि त्या पलीकडे तिकडे या खाडीच्या मागच्या बाजूला सिंधुदुर्ग किल्ला आहे. आणि इथून थोड्या अंतरावरती, इथून दिसणार नाही पण राजकोट आहे. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर आपण बघितलंच पद्मगड. तर असा संपूर्ण परिसर महाराजांनी बांधून काढला होता. असं म्हणतात की जेव्हा पावसाळा होता तेव्हा महाराजांनी त्यांची जी नाव होती ती सगळी याच परिसरात ते लावून ठेवायचे. चला मग आता आपला त्या गडाला पूर्ण प्रदक्षिणा मारून झाली आहे. चला अजून काही दिसतंय का ते बघूयात. हा सर्जेकोटचा बालेकिल्ला असावा किंवा सगळ्यात उंच भाग सर्जेकोटचा हा आहे. आता आपण बघू शकतो इकडे हे वाड्यासारखं जरा स्ट्रक्चर दिसते आपल्याला. आणि इकडून तिकडे खाडी आहे. हा पूर्ण परिसर ढासळलेला आहे. इथे देखील आपल्याला गोलाकार बुरुज दिसत आहेत. संपूर्ण परिसर सध्या एकदम दुर्लक्षित आहे. सर्जेकोट किल्ला हा पूर्णपणे दुर्लक्षित आहे आणि त्यामुळेच त्याची अशी बिकट अवस्था आहे. इथे नक्कीच वाड्यासारखं काहीतरी स्ट्रक्चर होतं, त्यामुळेच इकडे हे तुळशीचं वृंदावन आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि ह्याशिवाय बघू शकते हा स्ट्रक्चर किती उंच आहे. नक्कीच इकडे एक वाडा असावा, त्यामुळेच इकडे पायऱ्या वगैरे देखील केल्या आहेत. हा इथला मधला परिसर आहे. आणि इथून देखील पुढे एक छोटी वाट जात आहे. ही वाट सध्या गावातच जाते. इथून जर आपण बघितलं तरी आपल्याला पूर्ण तटबंदी दिसते. ही एक गडाची किल्ल्याचे जे प्रवेशद्वार आहे तिथे असणारी ही गोलाकार तटबंदी. इकडे आपण बघू शकतो गडाचं प्रवेशद्वार इकडे आहे आणि त्याच्या समोरच अगदी इकडे सर्जेकोटची जेट्टी आहे, सर्जेकोटचं बंदर आहे. तर चला आता आपण खाली उतरूयात आणि जाऊयात राजकोटला. तुम्हा सगळ्यांकडे एकच विनंती करीन की तुम्ही जेव्हा कधी सिंधुदुर्ग किल्ला बघायला येत असाल तेव्हा पद्मगड, सर्जेकोट, राजकोट हे उपदुर्ग देखील बघण्याचा नक्कीच प्रयत्न करा.